अंजलीताई, करुणा मुंडेंची ही एक्सपोस्ट आहे, 3 मार्चला राजीनामा होणार असं त्यांचं म्हणणं आहे। आता पुढारी दिवशी बोलताना सुद्धा त्या म्हणाल्या की 2 दिवस आधीच अजितदादांनी राजीनामा घेतलाय असा दावा त्या करतायत। नाही, आता त्या काय बेसिसवर बोलतात मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे काही माहिती आहे की नाही, पण त्यांचा कुठच्याही प्रकारे राजीनामा झालाच पाहिजे आणि नाही झाला तर त्यांना उद्या सकाळच्या आत बडतर्फ केलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे। आता करुणा मुंडेंकडे काही माहिती आहे आणि त्या बेसिसवर त्यांनी असं जर लिहिलं असेल तर बरंच चांगलं होईल असं मला वाटतं। आता जो तुम्ही उल्लेख केला अंजलीताई की बडतर्फ करावं, या संदर्भात काही आणखी आग्रही मागणी तुम्ही करणार थेट मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची? माझी जी भूमिका आहे, उद्या सकाळपर्यंत जर त्यांचा राजीनामा किंवा त्यांना बडतर्फ केलं नाही तर मी उद्या जाहीर करणार आहे की मी त्याच्या पुढची पाऊल माझं काय असणार आहे। बरं, या सगळ्या संदर्भात आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अधिवेशन आता उद्यापासून सुरू होतंय, विरोधक सुद्धा राजकीय दृष्टीने विचार केला तर प्रचंड गदारोळ याच्यावरून नक्की करणार, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो राजीनाम्याच्या बाबतीत? नाही, आता विरोधी पक्ष फार तितका असा काही स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे ते किती लढू शकतील मला माहित नाही, म्हणून लोकांनी लढायला हवं। कारण काल आपण बघितलंय ज्या पद्धतीने कराडनी सगळं तिथे प्रचंड दहशत करून ठेवली आहे आणि त्यांना पूर्णपणे त्यांच्या डोक्यावर हा धनंजय मुंडेंचा हात असल्यामुळेच होतंय। आणि म्हणजे विचित्र प्रकार हा आहे की आज सगळ्यात त्या माणसाला VVIP ट्रीटमेंट दिली जाते, साध्या चोराला कधीच मिळणार नाहीये ती। तर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत ना कराडला ना त्याच्या लोकांना साध्या चोरांसारखं किंवा गुंडांसारखं वागवलं जे गेलं पाहिजे ते होताना आपल्याला दिसत नाहीये। चौकशा नीट होत नाहीयेत। कालच्या चार्जशीटमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पुढे आलेल्याच नाहीयेत, त्याचं सुद्धा मी सप्लिमेंटरी चार्जशीटची उद्या डिमांड करणार आहे। तर सगळ्या गोष्टी मी आता बाहेर काढतेय हळूहळू। अंजलीताई, करुणा मुंडेंनी जो दावा केलेला आहे उद्याच्या राजीनाम्याबाबतचा, तसं जर झालं नाही तर तुम्ही पुढे काय पाऊल उचलणार असं म्हणताय? तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार या संदर्भात? नाही, तेच पाऊल उद्या मी जाहीर करणार आहे, आत्ताच्या घटकेला सांगत नाही। उद्यापर्यंत आला नाही तर डेफिनेटली करणार। या संदर्भात आपली पत्रकार परिषद होईल? हो, उद्याच घेणार आहे मी। जी अंजलीताई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।